नमस्कार, मी सीमा शिंदे द 360 अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी मुख्य सेविकेची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, तर फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंटेशन कुठलं पाहिजे, कुठले डॉक्युमेंट त्याच्यासाठी गरजेचे आहेत, तर यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मला बरेच जण विचारताय किंवा बऱ्याच जणांचा फोन सुद्धा येतोय की कुठले डॉक्युमेंट्स आम्हाला तयार ठेवावे लागतील, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार करायचे आहे, कारण की जी जाहिरात आहे ती जून किंवा जुलैमध्येच येणार आहे. तर तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, आतापासूनच डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवावे त्या ठिकाणी लागतील. सो आता आपण बघूया या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. जाहिरात जून किंवा जुलैमध्ये येणार आहे. तुमचं स्वप्न आहे सरकारी नोकरी मिळवायचं, तर डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या अगोदर आपण थोडक्यात शैक्षणिक पात्रता व पात्रता निकष कुठले कुठले याच्यासाठी लागणार आहेत ते बघूया. तुमच्याकडे कुठल्याही शाखेची पदवी असायला हवी. कुठल्याही शाखेमधनं तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असावं. त्याचबरोबर तुम्ही जरी मुक्त विद्यापीठातनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. संगणक ज्ञान आवश्यक आहे. एम-एस-सी-आय-टी तुमचं कंप्लीट झालेलं असावं, सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं. जरी नसेल तरी सुद्धा निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला वेळ सर्टिफिकेटसाठी मिळतो. भाषा ज्ञान, मराठी भाषेचं परिपूर्ण ज्ञान तुम्हाला असायला पाहिजे. महाराष्ट्रात राहतो, ऑफकोर्स मराठी आपल्याला येतच असेल, पण त्याचं ज्ञान तुमच्याकडे असायला पाहिजे. सो अंगणवाडी सेविका अनुभव मर्यादित कोट्यांसाठी म्हणजेच काय, ज्या सेविका अंगणवाडी ऑलरेडी मध्ये आहेत किंवा ज्यांनी 10 वर्ष वयाची कंप्लीट केलेली आहेत, 10 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे आहेत, तर जर ते प्रमोशनच्या माध्यमातून जर अप्लाय करत असतील, तर त्यांच्याकडे 10 वर्षांचा अनुभव या ठिकाणी असायला हवा. तरच त्या या ठिकाणी करू शकतात, अर्ज करू शकतात. सो अदरवाईज 10 वर्षाचा जर अनुभव नसेल, तर त्या ठिकाणी त्या अर्ज करू शकत नाही. सो हे कोणत्या सेविकांसाठी आहे, की ज्या सेविका ऑलरेडी म्हणजे अंगणवाडी सेविका म्हणून काम करताय, पण ज्यांना प्रमोशनच्या बेसवरती म्हणजे मुख्य सेविकेसाठी असेल किंवा पर्यवेक्षिकेसाठी ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी आहे. जे फ्रेश आहेत त्यांच्यासाठी नाही. सो आता वेतन कसं असणार आहे किंवा वयाची अट काय आहे? सो या ठिकाणी वय तुम्हाला 21 वर्ष तुमचे किमान म्हणजे पूर्ण झालेले असावे, 21 वर्ष वय. त्याचबरोबर कमाल वय जे आहे 38 वर्षांपर्यंत, म्हणजे ओपनसाठी म्हणजे खुला प्रवर्गासाठी 38 वर्षांपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय. राखीव प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी जी मर्यादा आहे ती 43 वर्षांपर्यंत आहे. म्हणजेच वयाच्या 43 वर्षांपर्यंत राखीव प्रवर्गातील महिला ज्या आहेत ते फॉर्म त्या ठिकाणी भरू शकताय. वेतन श्रेणी जर बघितली तर मी तर म्हणेल अत्यंत छान वेतन या ठिकाणी आहे. 35,400 ते 1,12,000 पर्यंत या ठिकाणी वेतन महिन्याला मिळणार आहे. ओके, सो अधिक जे काही सरकारी भत्ते जे काही असतात ते त्याच्यामध्ये आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की डॉक्युमेंटेशन तुम्हाला काय लागणार आहे या ठिकाणी. सो डॉक्युमेंटेशन बघा, डॉक्युमेंट तुमचं अर्जातील नावाचा जो काही पुरावा आहे, जे काही नाव तुम्ही अर्जामध्ये ऍप्लिकेशन मध्ये जे काही नाव तुम्ही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, सो तेच नाव तुमचं आधार कार्ड, ओके, किंवा एस-एस-सी सर्टिफिकेट असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल, तर सेम नावाचा पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो. सो यापैकी कुठलं तरी तुमचं रेडी असायला पाहिजे. देन तुमचा वयाचा पुरावा, त्याच्यामध्ये जन्म नोंदणी दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र जे असतं, बोनाफाईड सर्टिफिकेट जे असतं, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. देन शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र जे आहे, 10वी असेल, 12वी असेल किंवा कुठला डिप्लोमा तुम्ही केलेला असेल किंवा मग संविधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे. सो हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आता शोधून ठेवायचे आहेत. देन मागासवर्गीय जर असेल तर त्याबाबतचा पुरावा, तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असायला हवं. जर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही लिहिताय की तुम्ही मागास वर्गामधून बिलॉंग करता, तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असायला पाहिजे, कारण की त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागतो. त्याचबरोबर नावात जर बदल झाला असेल, येस, आता बऱ्याच महिलांचं लग्न झाल्यानंतरचं नाव वेगळं असतं किंवा लग्ना अगोदरचं नाव वेगळं असतं. मग जर नावात तुमच्या काही म्हणजे बदल झाला असेल, तर ते गॅजेटनुसार तुम्हाला माहिती ना, त्याच्याबद्दल गॅजेट आपल्याला काढून भेटत असतं जर तुमच्या नावात बदल केला असेल तर. सो ते गॅजेटची प्रत तुम्हाला, येस, म्हणजे तुमच्याकडे असायला पाहिजे. गॅजेट तुमच्याकडे असायला पाहिजे, गॅजेटचं प्रत तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके, त्याचबरोबर हिंदी व मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा. सो तुम्ही 10वीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे
यस ठेवू शकता. 10वीचं प्रमाणपत्र तुम्ही अपलोड करू शकता. देन संगणक ज्ञानाचा पुरावा MSCIT असेल किंवा समकक्ष शासन प्रमाणित कुठलाही संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही सबमिट त्या ठिकाणी करू शकता, अपलोड करू शकता. देन लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र म्हणजे जे काही नमुना प्रमाणपत्र आहेत ते तुमच्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला असायला पाहिजे. त्याचबरोबर अनुभव प्रमाणपत्र, जर सपोज तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणजेच प्रमोशन बेसवरती त्या ठिकाणी अर्ज भरताय, प्रमोशन बेसवरती, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की 10 वर्षाचा अनुभव असेल तर अंगणवाडी सेविका देखील त्या ठिकाणी प्रमोशनच्या वेने म्हणजेच त्या वेने अप्लाय करू शकताय. तर त्या ठिकाणी तुमच्याकडे अनुभवाचं प्रमाणपत्र असायला पाहिजे. सो जे की संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जे की निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित जे प्रमाणपत्र असतं, नमुना प्रमाणपत्र, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही 10 वर्ष अनुभवाचे कंप्लीट केले असेल तर तुम्ही प्रमोशनच्या माध्यमातून हा अर्ज या ठिकाणी करू शकतात. तर अशा पद्धतीने हे कागदपत्र तुम्हाला आताच तयार करून ठेवावे लागणार आहेत. कारण की जर हे कागदपत्र तुमच्याकडे तयार नसतील तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही किंवा ही एक्झाम देता येणार नाही. सो तुमच्याकडे अजूनही वेळ आहे, तर पटकन तयारीला लागायचं आहे. हे जे काही तुम्हाला सांगितलंय मी, ही कागदपत्र काढून ठेवायचे आहेत. ही कागदपत्र असेल तरच तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकतात. कारण की काय आहे की जून किंवा जुलैमध्येच या ठिकाणी ऍड येणार आहे. सो तुम्हाला आता वेळ तुमच्याकडे आहे, तर आतापासूनच त्या कामाला लागा आणि जे काही मी या ठिकाणी सांगितलं ते प्रमाणपत्र कागदपत्र काढून ठेवा. सो अशा पद्धतीने मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका हे जे पदाचं नाव आहे, सो याच्यामध्ये आता सांगितलं मी तुमची जी काही पदवी तुम्ही कंप्लीट केलेली आहे, कोणत्याही शाखेची पदवी त्या ठिकाणी असायला पाहिजे. सो कुठल्याही मान्यताप्रत विद्यापीठाची पदवी तुम्ही कंप्लीट केलेली असावी. जर पदवी नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. देन अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित 10 वर्ष सेवा तुम्ही पूर्ण केलेली असेल तरच तुम्ही प्रमोशनच्या बेसिसवरती त्या ठिकाणी अप्लाय करू शकताय. देन हिंदी व मराठी भाषा तुम्हाला यायला हवी. त्याची म्हणजे तुमच्याकडे मी आता सांगितलं 10वीचं प्रमाणपत्र तुम्हाला सबमिट करावं लागेल की तुमच्याकडे प्रूफ आहे की हिंदी व मराठी भाषा तुम्हाला येते. देन MSCIT अथवा कुठलाही संगणक अर्हता पात्र प्रमाणपत्र जे असेल ते तुमच्याकडे असायला पाहिजे. सो वेतन श्रेणी जर आपण बघाल तर या ठिकाणी 35,400 ते 1,12,000 पर्यंत वेतन या ठिकाणी आहे. सो आता याचा अभ्यास करण्यासाठी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिकेचा तुम्हाला जर नोकरी मिळवायची, तुमचं स्वप्न आहे की आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे आणि आपलं स्वप्न साकार करायचं आहे, यासाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो एक स्पेशल बॅच पूर्णतः रेकॉर्डेड आहे. म्हणजेच नो टेन्शन. कारण की बऱ्याच महिलांचं म्हणणं असतं की मॅडम या वेळेला आम्ही क्लास अटेंड करू शकत नाही, त्यावेळेला आम्हाला घरचे कामं असतात किंवा मुलं हे ते. सो आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकते की त्यासाठी आम्ही ही स्पेशल बॅच रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्यासाठी ठेवलेली आहे. बॅच रेकॉर्डेड आहे. बॅच पूर्णतः तुमचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे, पूर्णतः अभ्यासक्रम बघूनच या ठिकाणी बॅच फॉर्म केलेली आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी ही बॅच आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज जे काही तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी जे काही म्हणजे उपयुक्त अशा टेस्ट असणार आहेत, त्या टेस्ट सिरीज तुमच्याकडनं आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. देन PDF नोट्स म्हणजेच ज्या महत्वपूर्ण PDF नोट्स आहेत त्या तुम्हाला PDF फॉर्म मध्ये काढून देखील त्याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करता येईल. देन तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, जे काही शिक्षक आपल्याला या ठिकाणी शिकवण्यासाठी आहेत ते त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये तज्ञ आहेत, त्यांना पूर्णतः त्यांच्या विषयाचं नॉलेज आहे. सो आता जर बघाल ह्या सगळ्या फॅसिलिटीज मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या, ह्या फॅसिलिटीज फक्त आणि फक्त 499 रुपयाच्या फीस मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. फक्त आणि फक्त 499 मध्ये. सो ही भरती जर आपण म्हणाल तर 2026 ची सगळ्यात मोठी भरती महिलांसाठी आहे. तर ही संधी तुम्हाला घालवायची नाहीये. संधीचं सोनं करा, मी तर असं म्हणेल. सो वेळोवेळी तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. तुमचा फीडबॅक या ठिकाणी घेतला जाणार आहे. तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या अडचणींचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे अडचणी सुद्धा सॉल्व्ह केल्या जाणार आहे. सो त्याच्यासाठी मी सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. सो खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ऍपची लिंक आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन देखील आपलं द 360 अकॅडमी ऍप डाउनलोड करू शकतात आणि त्या ठिकाणी सरळ सेवेच्या फोल्डरमध्ये आपली ही बॅच आहे ती तुम्ही परचेस करू शकतात. सो अशा पद्धतीने लवकर तयारीला लागा आणि तुमचं जे काही स्वप्न आहे ते साकार करा. धन्यवाद.